ना असं येतं की मेल आणि फिमेल आपण असं बघतो. तर असा जर प्रश्न विचारला तर बरोबर आहे का? प्लीज करेक्ट. हो, absolutely. बायकांना जास्ती प्रॉब्लेम येतो, पुरुषांना येत नाही, किंवा पुरुषांना जास्ती येतो, बायकांना येत नाही नी रिप्लेसमेंट म्हणजे नीच्या प्रॉब्लेम होते, असं काही आपण म्हणू शकतो? निश्चितपणे आणि त्याची कारणं काही असू शकतात. ऍब्सोल्युटली निश्चितपणे ऑडियन्स पाहत आहेत सगळे की आणि नॉट जस्ट जॉईंट्स, तुम्ही बघाल एनिथिंग रिलेटेड टू बोन्स किंवा मसल हेल्थ, विमेन फेस मोर प्रॉब्लेम्स कम्पेअर्ड टू मेन. म्हणजे रेशो असं बघाल 1:4 वगैरे असतो, म्हणजे एका माणसाना एक मेलला तर 4 फिमेल्सला साधारणपणे, मेडिकली स्पीकिंग. ते का होतं की आफ्टर अ सर्टन एज, एक सोपं सांगायचं झालं तर आफ्टर द एज ऑफ 45, 50, 55, लॉट ऑफ विमेन गो थ्रू मेनोपॉज. आणि देर आर अ लॉट ऑफ हॉर्मोन्स इन द फिमेल बॉडी जे नॉर्मली दे आर ट्राईंग टू प्रोटेक्ट द बोन्स अँड द जॉईंट हेल्थ अँड द मसल्स. पण जेव्हा आफ्टर मेनोपॉज कपल ऑफ इयर्स, लाईक 5 वर्ष मेनोपॉज नंतर, 10 वर्ष मेनोपॉज नंतर, ती हॉर्मोन्स कम्प्लिटली बॉडीमध्ये एकदम डिप्लिटेड लेवल्सला असतात. सो त्यांचं जे जॉईंट प्रोटेक्शन, बोन प्रोटेक्शन, मसल सपोर्टिव्ह नेचर, इट इज लॉस्ट. त्यामुळे ह्या लॉस ऑफ हॉर्मोनल गोष्टींमुळे इव्हेंच्युअली होतं काय, बायकांना हे प्रॉब्लेम जास्ती एन्काउंटर